व्हिएतनाममधील आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या फू कोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांच्या बोटीला भीषण अपघात झाला। या ठिकाणी काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली। पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक वेगवान स्पीड बोट समुद्रातील प्रचंड मोठ्या लाटा आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे उलटली। या अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघातात 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला। अनेक जणांना स्थानिक मच्छीमार, इतर पर्यटक बोटी आणि व्हिएतनामच्या सुरक्षा यंत्रणांनी अथक प्रयत्न करून सुरक्षितपणे बाहेर काढलं। या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात प्रचंड खळबळ उडाली। आनंदाच्या वातावरणाचं एका क्षणात शोकाकुळ वातावरणात रूपांतर झालं। पण या समुद्रात भारतीयांसोबत काय घडलं याचा आढावा घेऊया या व्हिडिओत। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। ही संपूर्ण घटना दुपारच्या सुमारास घडली। फू कोक हा व्हिएतनाममधील एक अत्यंत सुंदर आणि पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेला परिसर मानला जातो। या परिसरातील हॉन मे रुत गोआई या छोट्या बेटावरून पर्यटकांना घेऊन ही बोट मुख्य बंदराकडे निघाली होती। बोटीत एकूण 36 प्रवासी स्वार होते, ज्यामध्ये 32 भारतीय पर्यटक, बोटीचे चालक, क्रू मेंबर्स आणि एका अटेंडंटचा समावेश होता। बोट जेव्हा बेटापासून साधारण 400 मीटर अंतरावर आली तेव्हा समुद्रातील पाण्याचा प्रवाह अचानक कमालीचा वेगवान झाला। समुद्रात उसळलेल्या प्रचंड आणि धोकादायक लाटांचा मारा या स्पीड बोटवर झाला। या लाटांचा वेग आणि पाण्याचा दाब इतका जास्त होता की चालकाला बोटीवरील नियंत्रण राखणं अशक्य झालं आणि काही सेकंदातच ही बोट समुद्राच्या मध्यभागी उलटली। बोट उलटताच त्यामधील सर्व प्रवासी खोल पाण्यात फेकले गेले आणि एकच आक्रोश झाला। अपघात घडला त्यावेळी समुद्रात इतरही काही पर्यटक, बोटी आणि स्थानिक मच्छीमारांच्या बोटी जवळच उपस्थित होत्या। बोट उलटल्याचं पाहताच या इतर बोटींवरील नागरिकांनी आणि चालकांनी कोणतीही वाट न पाहता तातडीनं मदतीसाठी दुर्घटनास्थळाकडे धाव घेतली। त्यांनी पाण्यात बुडत असलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले। या प्राथमिक आणि तातडीच्या प्रयत्नांमुळे अनेक पर्यटकांचे प्राण वाचू शकले। या घटनेची माहिती मिळताच व्हिएतनामचे कोस्ट गार्ड, नौदल आणि सीमारक्षक दलाचे जवान अत्याधुनिक साधनांसह घटनास्थळी दाखल झाले। सुरक्षा यंत्रणांनी देखील तातडीनं विस्तीर्ण समुद्रात शोध आणि बचाव मोहीम हाती घेतली। मात्र अपघात इतका अचानक आणि वेगवान होता की अनेक पर्यटक उलटलेल्या बोटीच्या आतमध्ये आणि खाली अडकून पडले। बोटीच्या रचनेमुळे आणि पाण्याचा प्रवाह सतत बदलत असल्यानं सुरुवातीला जवानांना बोटीच्या आत प्रवेश करून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अत्यंत कठीण आव्हानांचा सामना करावा लागला। सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या 21 प्रवाशांना तातडीनं जवळच्या स्थानिक रुग्णालयांमध्ये आणि वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। प्राथमिक तपासणीनुसार वाचलेल्या पर्यटकांपैकी काही जण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे। बहुतांश पर्यटक या धक्कादायक प्रसंगामुळे प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत। स्थानिक प्रशासनाने रुग्णालयांमध्ये पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या असून डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर सतत देखरेख ठेवून आहे। दुर्दैवानं ज्या 15 पर्यटकांचा या अपघातात मृत्यू झाला त्यांचे मृतदेह कायदेशीर प्रक्रियेसाठी आणि स्थानिक रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले आहेत। मृत पर्यटकांची ओळख पटवण्याचं काम आणि त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सध्या वेगानं सुरू आहे। या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच इनोई येथील भारतीय दूतावास आणि हो ची मिन्ह सिटी येथील भारताचे महावाणिज्य दूत तातडीनं सक्रिय झाले। भारतीय दूतावासाने व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालय आणि स्थानिक आपत्कालीन यंत्रणांशी थेट संपर्क साधून बचाव कार्याचा वेग वाढवण्याची विनंती केली। मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना अधिकृत आणि अचूक माहिती मिळावी यासाठी दूतावासाकडून तातडीनं आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला। हो ची मिन्ह सिटी आणि हनोई येथे स्थापन करण्यात आलेल्या या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना सतत मदत केली जाते। भारतीय अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक फू कोक बेटावर रवाना झालंय। स्थानिक प्रशासन आणि रुग्णालयांच्या संपर्कात राहून सर्व कायदेशीर प्रक्रिया आणि बाधितांच्या मदतीचं काम स्वतः उपस्थित राहून पाहत आहे। व्हिएतनाम सरकारनं या संपूर्ण अपघाताची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले। प्राथमिक अहवालानुसार अपघातात समुद्रातील प्रतिकूल हवामान आणि अचानक आलेल्या मोठ्या लाटांमुळे झाल्याचं सांगितलं जातं। तरीही बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते का, प्रवाशांनी सुरक्षा जॅकेट्स घातली होती का आणि बोटीच्या चालकाकडे आवश्यक ते परवाने होते का, या सर्व बाजूंची स्थानिक पोलिसांकडून आणि सागरी सुरक्षा विभागाकडून कसून चौकशी केली जाते। या दुर्घटनेमुळे फू कोक परिसरातील सागरी पर्यटनावर मात्र काही काळासाठी मर्यादा घालण्यात आल्या। सुरक्षिततेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश सर्व बोट चालकांना देण्यात आले। मृत भारतीय नागरिकांचे पार्थिव लवकरात लवकर आणि आदरपूर्वक भारतात त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी भारतीय दूतावास आणि व्हिएतनामचे प्रशासन सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत आहे। या प्रक्रियेला गती दिली जाते।